वर्तवण्यात आलाय। पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आत्ताच समोर आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार असा अंदाज हवामान खात्याचा दाखवण्यात आलेला आहे आणि सर्व आत्तापर्यंत पावसाचा धोका पुढील 12 तासाच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये 100% होणार आहे। जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या 10 जिल्ह्यांना मोठे संकट येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होणार आहे। कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे 100% पहा। हवामान खात्याचा अंदाज आत्ताच वर्तवण्यात आलेला आहे आणि या 12 तासाच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एक विशिष्ट वादळ आणि पावसाची मोठी जोरदार कडाकी लागणार आहे। येत्या 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस आता या 12 तासाच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पडणार आहे। 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार, नक्की होणार आहे असा अंदाज हवामान खात्याचा असल्यामुळे हा अंदाज 100% खरा ठरतो। यावर्षीचा पाऊस थोडा बदललेला आहे, म्हणजे राज्यातल्या या 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस म्हणजे या 10 जिल्ह्यांना नवीन विशिष्ट प्रकारची एक नवी ओळख म्हणजे नवं संकट येणार आहे। हवामान खात्याचा अंदाज हा खराच ठरणार आहे। राज्यातल्या 10 जिल्ह्यातल्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या 10 जिल्ह्यांना मोठं संकट येणार आहे, म्हणजेच मोठी ढगफुटी होणार आहे आणि 100% या ढगफुटीचा या 10 जिल्ह्यांवर मोठा पूर येणार आहे असा रेड अलर्टच्या साहाय्याने दाखवण्यात आलेला आहे। आणि महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ढगफुटी आणि चक्रीवादळ सुद्धा येत आहे। पुढील महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यामुळे महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांना मोठं संकट येणार आहे, म्हणजेच राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना पावसामुळे या 10 जिल्ह्यांमध्ये मोठा पूर येणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून एक विशिष्ट यादी तयार केलेली आहे, म्हणजेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये 100% चक्रीवादळ आणि पावसाची मोठी हजेरी लावलेली आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलेली आहे। आणि यादी नक्की पहा, या 10 जिल्ह्यांची यादी 100% पहा आणि ही वातावरण किती दिवस आहे हे सुद्धा नक्की पहा। या 10 जिल्ह्यांमध्ये होणार म्हणजे मोठ्या प्रमाणातच होणार, पूर येण्याची शक्यता आहे, मोठ्या प्रमाणात वादळ येण्याची शक्यता आहे आणि मंद स्वरूपाचा हा राज्याच्या साईडच्या दिशेने पाऊस पडत आहे आणि या 10 जिल्ह्यांना मोठे संकट येणार म्हणजे येणार असे हवामान खात्याचा अंदाज नवा ठरलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे। आता थोड्याच वेळात या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस येणार, पडणार म्हणजे पडणार, अशा थोड्या वेळात जास्तीत जास्त पाऊस पडणार आणि ढगफुटी होणार, म्हणजेच थोड्या वेळात जास्त पाऊस पडणे म्हणजे ढगफुटी होणे। आता राज्यातल्या आता 12 तासाच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यांना 100% मोठ्या प्रमाणात पूर येणार आहे। कोणते 10 जिल्हे आहेत नक्की पहा आणि या 10 जिल्ह्यांना घरामध्ये सुद्धा पाणी शिरणार आहे आणि अशी अंदाज हा नदी नाले असतील, बांध असतील, हवामान खात्याचा अंदाज 100% खरा ठरणार आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे आणि कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये महत्त्वाची 10 जिल्हे आहेत, सर्व नागरिकांनी लक्ष देऊन बघा आणि 100% इथं पाऊस आणि पूर मोठ्या प्रमाणात येत आहे। महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या स्वरूपाचा पाऊस, नदी नाले असतील, वारे असतील, अशा प्रमाणात चक्रीवादळ असेल, अशा प्रमाणात मोठमोठी संकट येणार आहेत। जिल्ह्यातल्या नागरिकांना घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुडुंब वाहणार आहे, म्हणजे नागरिकांना आता घरामध्ये मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे। त्या संकटाचा नक्की सामना करावा लागणार आहे। हवामान खात्याने त्या 10 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात गंभीर इशारा दिलेला आहे। या 10 जिल्ह्यातल्या नागरिकांना 100% रात्री 2 वाजूपासून सकाळी 12 वाजूपर्यंत असेल किंवा 4 दिवस असेल, 5 दिवस असेल, या 10 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। द्राक्ष बागायतदार असतील, डाळिंब बागायतदार असतील, पेरू असतील, अशा नागरिकांना तर शेतीचं मोठमोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना आता लवकरच पावसाचं संकट येणार आहे। हवामान खात्याचा अंदाज या 10 जिल्ह्यांना रेड अलर्टच्या साहाय्याने दिल्यामुळे नागरिकांना बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठं तिचं वातावरण निर्माण झालं आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे, म्हणजेच
या 12 तासाच्या आतमध्ये 100% हवामान खात्याचा अंदाज खरा ठरणार आहे। रेड अलर्टच्या साहाय्याने तुम्हाला सांगण्यात आलेले आहे की या 10 जिल्ह्यातल्या नागरिकांना 100% भीतीचं वातावरण आहे। तरी सर्व नागरिकांनी व्यवस्थित राहायचं आहे आणि 100% ढगफुटी होणार, म्हणजेच कमी वेळात जास्त प्रमाणात पाऊस पडणार अशा पद्धतीने होणार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राकडे संकट येत आहे। मित्रांनो, तुमच्याकडे संकट 100% येणार आहे का नक्की पहा। कोणते जिल्हे आहेत कोणते नाहीत नक्की पहा। राज्यातल्या शेतकऱ्यांना आता मोठं संकट येणार आहे बघा। कोणत्या जिल्ह्यांना येणार आहे, कोणत्या नागरिकांना येणार आहे नक्की पहा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी संकट येणं आवश्यकच आहे, पण संकटाचा सामना करणं अत्यंत गरजेचं आहे। समुद्राच्या किनारपट्टीवर जे लोक मासेमारी करत आहेत त्या मासेमारांना सुद्धा गंभीर इशारा दिलेला आहे। त्या इशारामध्ये सांगितलेलं आहे की सर्व नागरिकांनी आता मासेमारी थांबवावी, नाहीतर किनारपट्टीचा समुद्र खवळलेला आहे। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्रामध्ये आता लवकरच खवळलेला आहे। त्यामुळे आता कोणती 10 जिल्हे आहेत नक्की पहा आणि त्या 10 जिल्ह्यांमध्ये असाल तर तुम्ही सुरक्षित राहा। सर्व नागरिकांनी लक्ष देऊन बघा। आता पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, लातूर आहे, बीड आहे, नांदेड आहे, सांगली आहे। या राज्यातल्या या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ताप म्हणजेच मोठ्या प्रमाणात असा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ढगफुटी होण्याची सुद्धा शक्यता आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या राज्यातल्या या 10 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे। म्हणजे राज्याचे या 10 जिल्ह्यातल्या पूर येण्याची शक्यता आहे, चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे। म्हणजे वाऱ्याचा सुद्धा सुळसुळाट जास्त वाढलेला आहे आणि मोठ्या संकटाचा सामना या 10 जिल्ह्यातल्या लोकांना व नागरिकांना नक्की करावा लागणार आहे। शेतकरी मित्रांना तर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यापासून व रेड अलर्टच्या साहाय्याने सांगण्यात आलेलं आहे की वारा असेल चक्रीवादळ असेल याच्यापासून नक्की सुरक्षित राहा। आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।